हॅलो गाईज, मी आरती आणि आरती स्टिचिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी एका ब्लॉगमध्ये हे साडी दाखवलेलीच आहे तुम्हाला की माझ्याकडे शिवायला आलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता मी या साडीवरचा ब्लाऊज शिवलेला आहे, ते कशा पद्धतीने स्टिच केलेला आहे, अस्तीन कशा पद्धतीने शिवलेली आहे आणि लटकनसुद्धा कसे बनवलेले आहेत आणि पूर्ण ब्लाऊज मी कसं स्टिच केलेलं आहे तुम्हाला ते या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। तर सर्वात अगोदर त्या कस्टमरने हे ब्लाऊज जे आहे ते घातलेले आहे। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला ते ब्लाऊज दाखवणार आहे की त्यांच्या अंगावरती कसे फिटिंगने ते बसलेले आहे। तर तुम्ही बघू शकता कटोरी सुद्धा व्यवस्थित बसलेली आहे। अस्तींची डिझाइन बघू शकता किती सुंदर तऱ्हेने झालेली आहे। या व्हिडिओमध्ये मी सर्व तुम्हाला सांगणार आहे की मी अस्तीन कशी स्टिच केली, लटकन कसे बनवले आणि पूर्ण ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग मी सर्व काही याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर गाईज प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हा तुम्हाला कळेल की मी कसं ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग केलेले आहे। प्लीज व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हाच तुम्हाला कळेल। तर बघू अस्तींची कटिंग कशी करतात ते सांगणार आहे। ती डिझाईनची असल्यामुळे ते कटिंग कशी करायची मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते सुद्धा सांगणार आहे। तर मी याची लंबाई सर्वात अगोदर 4 घेऊन घेतलेली आहे। तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता, कमी बी घेऊ शकता आणि जास्त सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आणि डबल फोल्डमध्ये मी हे एकावरती एक असे टाकलेलं आहे। ज्या पद्धतीने मी टाकलेले आहे तुम्हाला सुद्धा याच पद्धतीत टाकायचे आहेत। एक तुम्ही बघू शकता हे असं टाकलेलं आहे, त्याच्यावरती मी उलटा टाकून आपल्याला असं स्टेप बाय स्टेप असं टाकायचं आहे। नंतर त्याला डबल फोल्ड करून घ्यायचे आहे व्यवस्थित अशी। आणि इथं जे आहे सेंटर बघायचं आपल्याला आणि एक सेंटरवर खूण करून घ्यायची आहे। तुम्हाला जो बाहीचा जो गोलाकार आहे तुम्हाला जेवढा लागेल तुम्ही तेवढं घेऊ शकता। तर मी याच्यामध्ये 2 इंचावरती एक खूण करते, लांबीला 2 इंच आणि रुंदीला 2 इंच आणि लांबीला मी 3 घेऊन घेते। रुंदीला मी 2 घेतलेला आहे तर लांबीला मी 3 घेऊन घेते। तुम्ही बघू शकता मी 2 आणि 3 वर एक खूण केलेली आहे। आता त्याला मी असा एक शेप देते। तुम्ही व्ही आकार सुद्धा देऊ शकता किंवा अर्धगोलाकार सुद्धा देऊ शकता। तर मी एक व्हीचा आकार देते आणि एक अर्धगोलाकार देते, तर मी गोलाकारच घेऊन घेते। तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे आकार दिलेला आहे। आता आपल्याला याला एक पट्टी लावून घ्यायची आहे। सर्वात अगोदर एक टीप मारून घ्यायची आणि याला अशी पट्टी जॉईन करून घ्यायची आणि त्याला अशा छोटे छोटे प्लेटा मी ज्या पद्धतीने मारत आहे तुम्हाला सुद्धा त्याच पद्धतीने मारायच्या आहे। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने मारत आहे, तुम्हाला सुद्धा त्याच पद्धतीने मारायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता अशा फ्रीला तुम्हाला छोट्या छोट्या मारून घ्यायच्या आहे 2-3, जेणेकरून आपल्या आस्तीनला फिनिशिंग येईल। आणि जो एक्स्ट्रा कपडा असतो तो कट करून घ्यायचा आणि याला छोटे छोटे कट करून घ्यायचं छोट्या छोट्या प्रकारे। म्हणजे आता आपण जो हा कपडा आतमध्ये टाकूल तर त्याची फिनिशिंग व्यवस्थित येईल, त्याच्यासाठी छोटे छोटे असे टक्स मारायचे, कट करायचे आहे आपल्याला। आणि याच्यावरती आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता मी शिलाईसुद्धा मारून घेतलेली आहे। आतमधून तुम्ही बघू शकता फिनिशिंग आलेली आहे, धागे दोरे काही त्याच्यामधून निघत नाही आहेत। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं हे तयार झालेलं आहे। त्याच्यासाठी आता आतमध्ये डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला कपडा लागेल। तर आपली जी डिझाईन आहे ती याच्यावरती ठेवायची आणि थोडा एक्स्ट्राच कपडा आपल्याला घेऊन घ्यायचा आहे। 2 फिंगर इकडून आणि 2 फिंगर इकडून असा एक्स्ट्रा कपडा घेऊन घ्यायचा आहे। तर चला मग आता मधातली डिझाईन बनवू की ते मी कशी बनवली। त्याच्यासाठी अस्तर लागते थोडं आणि हा जो ब्लाऊजचा कपडा आहे हा थोडा एक्स्ट्राच लागतो। तुम्ही बघू शकता याच मापाचा आपल्याला तो कपडा घेऊन घ्यायचा आहे, असं चेक करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता या कपड्यावरती आपल्याला फ्रीला अशा पाडायच्या आहेत। तर फ्रीला मी कशी पाडते ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, स्टेप बाय स्टेप तुम्ही तसंच फॉलो करा, तेव्हा तुम्हाला कळेल की मी कशा फ्रीला मारलेल्या आहेत। म्हणून तुम्हाला असं फोल्ड मारायचे आहे, याला पण अशी फोल्ड मारून सर्व फ्रीला आपल्याला अशाच तयार करून घ्यायच्या आहेत।
तर आता आपलं हे अशा पद्धतीने तयार होईल. अशा फ्रीला आपल्याला पाडायच्या आहेत. तुम्ही बघू शकता सुंदर तऱ्हेनं आलेला आहेत. आधी जो अस्तरचा कपडा आहे तो आता याच्यावरती आपल्याला असा टाकायचा आहे आणि याच्यावरती सुद्धा टीप मारून घ्यायची आहे. तर आता हे असं तयार होईल. तुम्ही बघू शकता. तयार झाल्यानंतर आपल्याला आपली जी अस्तीन आहे याच्यावरती ठेवून अशी टीप मारून घ्यायची आहे आणि जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो नंतर कट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अटॅच करून झालेला आहे आणि एक्स्ट्रा कपडा जो आहे तो कट करून झालेला आहे माझा. आता आपण याला फिश कट देऊन देणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इकडून आपल्याला थोडा शिल्लक कपडा काटायचा आहे आणि फिश कट असं आपल्याला याला माप देऊन द्यायचं आहे. आता आपल्याला याचा सेंटर घ्यायचा आहे आणि हे जे आपण शोल्डर टू शोल्डर जोडलेलं होतं त्याच्यावर आपल्याला सेंटरला हे ठेवून याच्यावर आपल्याला टीप मारून घ्यायची आहे सेंटरला आणि आपली जी अस्तीन आहे ती ब्लाऊजला अटॅच करून घ्यायची आहे सेंटरवर ठेवून. तर आता आपण अस्तीन ब्लाऊजला अटॅच करून घेणार आहोत. तर बघू शकता फिनिशिंगने आपली अस्तीन जी आहे ते सेंटर लावून अटॅच करून झालेली आहे. तर किती सुंदर प्रकारे आपली अस्तीन हे तयार झालेले आहे. आता